ते सर्व श्रुत आहेत आणि तुम्हाला काही त्या वादाशी संबंध नाही. पण मला अहंकारी बुवा त्या आमच्या चव्हाण बुवानी म्हटलं. बुवाला मला एक प्रश्न विचारायचा आहे चव्हाण बुवाला, की अहंकार कुणाला नाही आहे. आता जी तुम्ही रूपावली बुवा मी म्हटली, ती रूपावली ती तुम्ही स्वरबद्ध केलेली आहे का, हा माझा प्रश्न आहे मुळात. ती वाडेकर बुवांची रूपावली आहे. तुम्ही त्यांची ती चाल घेतलात, मी चोरलात म्हणणार नाही, घेतलात. तुम्हाला चांगली वाटली घेतलात, मला त्यांची चाल चांगली वाटली घेतली. त्याच्यामुळे हा तुमचा इगो इथे दुखावला गेला, तुम्हाला गर्व झाला. त्यांच्याकडे जाऊ नका. परवाच्या बारीला तुम्हाला जज यांनी केलेलं, आज याला जज तुम्ही करताय. आम्हाला जज बीजची गरज नाही. मी मंडळाची माझं फक्त देणं घेणं आहे, माझं काही बुवांशी संबंध नाही. माझा जो परफॉर्मन्स आहे तुम्ही त्या पद्धतीनेच करणार. मला परत बोलवावं किंवा नको बोलवावं हा मंडळाचा विषय आहे. राहिला विषय, दोन्ही भाऊ ते सांगतायत की बुवा हे बरोबर नाही, ते बरोबर नाही. मला मंडळाला एक विचारायचं आहे, तुम्ही जो टायमिंग ठरवता तो एका बुवाच्या मंडळातल्याला तुम्ही बोलवून कसा ठरवता. तुम्ही तिन्ही बुवांच्या मंडळातल्या सभासदांना बोलावलं पाहिजे आणि तिथे कॉम्प्रोमाइज करून तो टायमिंग ठरवला गेला पाहिजे ना. मी मंडळाला काय त्याच्यामध्ये वाईट बोललो मला सांगा. एकाने तरी सांगा ना. मंडळाचा माझा विषय नाही. माझा विषय हा आहे की तुम्ही टायमिंग ठरवलात तर तिन्ही बुवांना ठरवा. मी ज्यावेळी आमच्या सावंत साहेबांचा फोन आला त्यावेळी मी स्पष्ट सांगितलं मी पहिली बारी करतो, कारण विनोद चव्हाण सध्या सिंधुदुर्गात 1.5 तास गजर करतात आणि मला त्यांना दाखवून द्यायचं आहे. सुरुवातीच्या बुवाने जर 1.5 तास गजर केला तर बाकीच्या बुवांना काय शिल्लक राहतं, हा माझा मुद्दा होता. म्हणून मी पहिलं बसलो आणि 30 मिनिटं जर गजरात पाहिजे असतील मग मी तुम्हाला सांगितलं ना तुम्ही सुरुवात करा म्हणून. आज माऊली तेव्हा 30 मिनिटं होती, ते बोलाले त्यांचं सगळं अधिकारच होतो बोला तू. पब्लिक काही बोलाले, अरे तुका किती वेळा पब्लिकले नको नको त्या सांगितलेला. त्यांनी चांगलंच मुद्दे उपस्थित केलेले ना. काय चुकीचा त्यांचा, चुकीचं काय तुम्ही बोललात काय सांगा ना. आता ते अर्ध्या तासात नाही परतले तुझ्यावर तर नाव माझा बदलून ठेव. एक मालवण म्हणतो आणि या मालवण मध्ये आम्ही पळून निघालेले बुवा आहोत. मला एक प्रश्न या ठिकाणी आलाय, त्या मुद्द्यावरच सांगतो. तुमच्या आजपर्यंत भजनी क्षेत्रातील गोड, कडू, आनंदी किंवा तुम्हाला सुखकारक असा प्रसंग किंवा आठवण सांगा. कडू आठवण आता तुम्हाला मी सांगतो. मालवण कट्ट्यावरती पहिली वारी मी केली. मालवण कट्ट्यावरती कुठलं मंडळ ते आपलं शिवा भोजने आणि समादेवीकडे आणि आलेत ना, साक्ष आहे तिथे सगळे. आणि तिथे एक मी काहीतरी एक माणूस असा बाहेर ओरडायचा म्हणून मी बोललो की भजनाचं हे करू नका, बाकीच्यांना ऐकायला द्या. ते माझ्यासोबत होते बुवा, त्यांनी त्याचा उहापोह केला आणि ते 10-12 जण माझ्यावर सगळे परतले. या बुवाची पिता की आम्ही देतो, हे करतो, ते करतो, एका बाहेर बोलवा, म्हणजे कडू आठवण. पण त्याच मंडळाकडे मी सलग 8 ते 9 वर्षे एका बाजूने दरवर्षी कार्यक्रम करतोय आमच्या ज्या समादेवीकडे. म्हणजे त्या कडवट आठवणीतून चांगलं निष्पन्न झालं ना बुवा. एका बाजूने मी आहे, एका बाजूने पूर्ण, आणि शिवा बाजूने त्या मला वाटतं रिक्षा संघटनेचे अध्यक्ष आहेत. दुसरा विषय गोड माझा प्रसंग सांगतो. गुंडू सावंत पहिल्या बारीला मला वेंगुर्ले येथे आमने पारंपरिक वारी होती आणि तेव्हा बुवांचा वगैरे काही संबंध नाही. आणि हे मी प्रामाणिक सांगतो, माझ्या ग्रामदेवतेला स्मरून सांगतो. त्या वारीला गुंडू सावंत भेटले आणि मग आमले सामले पहिली वारी आपली कुठे झाली, मला वाटतं उत्तर गावठणला झाली, कासारडीला. त्या क्षणापासून भजनी क्षेत्रात गुंडू सावंत मला मिळाले. त्या क्षणापासून आजपर्यंत मी मागे वळून या क्षेत्रामध्ये बघितलेलं आहे. खूप वाईट प्रसंग माझ्यावर आलेले आहेत आणि माझ्यावर किंवा गुंडूबांवर जे प्रसंग आले ते तुम्हाला मायबाप भजनी श्रोत्यांना पण माहिती आहे. त्या विषयावर मला बोलायचं नाही. मला सांगितलंय सावंत साहेबांनी ते विषय काढू नका. आणि तिसरा मुद्दा व्यसन या विषयावर प्रबोधन करा. मी गजरच त्या विषयावर 100% माझ्यासाठी 500 रुपयांचं बक्षीस मंडळाकडून आलेलं आहे. त्यानंतर सन्माननीय अरुणजी सावंत यांच्याकडून 500 रुपयांचं बक्षीस आलेलं आहे. माझे परममित्र आणि गुहागर तालुका ज्यांनी सिंधुदुर्गातल्या असंख्य बुवांना दाखवला ते आम्हा सर्वांचे लाडके सन्माननीय भाऊ नार्वेकर यांच्याकडून माझ्यासाठी हे 500 रुपयांचं बक्षीस आलंय. सन्माननीय संदीप गुराम यांच्याकडून 100 रुपयांचं बक्षीस आलंय आणि त्यांचं म्हणणं असं आहे
की यापुढे तुम्ही संदीप लोके म्हणून तुमची ओळख करून देता, त्यामध्ये तुमच्या वडिलांचं नाव तुम्ही टाका. म्हणजे माझ्या वडिलांचं नाव उदाहरणार्थ संदीप रघुनाथ लोके असं तुम्ही उल्लेख करा. याचा मी 100% विचार करेन. यापुढे शब्द देत नाही पण विचार करेन. काय होतं, तुम्ही म्हणताय ते 100% आम्हाला मान्य आहे, पण एक सवय लागून गेली आहे. सवय एक लागून गेली आहे. काही बुवा आमचे घेतात नाव, आमचे जोईल बुवा वगैरे, हल्ली एक दुसरं कुडावतो पण हल्ली आमच्या बरोबर बसान घेतात. तो पण 101 रुपयांचं त्यांच्याकडून बक्षीस आलेलं आहे. राहता राहिला विषय आमच्या चव्हाण बुवांचा. काय बुवा, तुम्ही भाऊ जर आम्हाला टार्गेट करत असाल, आमचे पण भाऊ भजनात बसतात पण कधी मध्ये जास्त बोलत नाही. बुवांचा संबंध आहे. तू मागा दम मारतो की माझ्या भावाला बोलला असतं बघ, पण भावाला बोललो नाही मी. माझा मुद्दा हा आहे की मंडळाने बोलावलं तर तिन्ही बुवांच्या प्रतिनिधींना बोलावलं पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. अरे तू मध्ये बोला नको रे, गप्प बस. काय केलं नाही सुरुवातीला मी हेच बोललो आणि आताही त्या बोलण्यावर ठाम आहे. एकाने जाऊन तिथे कॉम्प्रो करायचं नाही. आम्ही 3 बुवा ठरवणार. आता मला सांगा 30 मिनिटं तुम्हाला मान्य होती का गजराची? मला पासून सांगा. गंगा देवीला स्मरून सांगा 30 मिनिटं तुम्हाला मान्य होती का? उगप्रेमध्ये जगा विचारतोय ना तुझ्या भाषेची उद्योजा हा मान्य 30 मिनिटं तुझं गजर आठपात. मग सांग ह्यो मोठो संगीताचा बादशाह ना, मग 20-22 मिनिटं तिने चारखांडच लावल्या आणि शेवटच्या 8-9 मिनिटात रुपावलेले नोटेशन सादर केल्या. तर खै लावला हात त्याचा गायन. अरे कसले सांभाळता एकामेकांका, सडेतोड बोला ना, पैसे बोलण्याची व्हायला तुमका. हा सिंग मारूचा काय आज बकासूर बघून गेलो. हा गुंडू बुवा आमचो सिंग मारूचा काय हा बकासुरान अशी मान परत आलं, ह्यांनी पण त्याला मान लावलेला असते. असं माझं गुंडू बुवा हा. हा पाठीरवाली कळकर फक्त शेवटपर्यंत थांब. हा तू दाखलच नाही बघा माहिती हा, पेटू कशी लस. हा फक्त आमका किलेस बाबा नको आता बिरक येता जवळ. हा हा बाबा. हा टायमिंग माझं एक म्हणणं आहे, तिन्ही बुवांना तुम्ही समान ठेवा. 5-10 मिनिटं जातील. एखाद्या बुवाचा परफॉर्मन्स जर चांगला होत असेल तर तो घेऊ देत ना. आणि चव्हाण बुवा मी तुम्हाला सांगतो, भजन जर करायचं असेल तर तुम्ही 10-20 मिनिटं अधिक घ्या, पण बडबडायला नाही देणार. तुम्ही गायन करा, राग आळवा, आम्ही तुमचे फॅनच आहोत. मीच नाही, मग अशी तुम्हाला ती बक्षीस आले प्रार्थनेपासून तुमच्या गायनाला आली, बडबडल्या नाही. एवढं भावाचं राग बरोबर नाही. आमचे पण ते मित्र असत जवळचे. हा आमचे पण भाव बसतात ना, हिंमत आहे मधीच बोलायची. एवढा धाक आहे आमचा. उगाच नाही म्हणजे बाकीचे घोटियानी खेळा गेले. आणि तुझी ही भाषा शैली सुधर, नाही तर आमका तिसरा हत्यार कधीतरी काढून चाला. हा बघले तुझ्यासारखे 56 तू 57 वाजस अरे तुम्हाला बघा. ओके कसं असतं आमचं. कानपाईक सुद्धा सांगत ठेवतोय. आयुष्यभर दुसऱ्याचा चोरून भजन करणार रोग तू आमका शिकवतोस. तू कोणाचे ऐका रुपावले बिवले तू स्वतः बनवलेले आहोत. आणि मग आता तू सांगितलं यांनी माझं कॉपीराईट केली आहे, मग मी पकवाच घे. ह्यो जो सांगता की म्युझिक माझी. हा मग आता मी जर म्युझिक त्यांची चोरलेली असं घबराव तू आता बोललं. म्युझिक जर तुझी चोरलेली असेल ना, तर मी जी म्युझिक तुझी चोरलेली आहे ती मारतोय, सेम तसं म्युझिक तू मारून दाखवायची. कोणी कोणाची चोरता तो समजावं का? तुझी चोरले एवढी वेळ आमच्यावर इली नाही. आमचे परशुराम अजून आमच्या मनात असत. हा तुझे विद्यार्थी आहेत ते तुझे घेतील. तुझी चोरण्या एवढी जर वेळ येत त्यावेळी हा सामान काहीतरी कुठे एक लावून बसाल. या आपला एक स्टँडर्ड आहे आणि आपलं आपण गायचं. आम्ही लोके बोलत घेत नाही. अरे आम्ही बाजारात गायला आणल्यावर तिसऱ्या दिवशी घराकडे जाऊन बसून 4थ्या दिवशी आमच्या बरोबरच मारणार तुम्ही. छत्रपतींचा पाळणा भजनामध्ये पहिला कोणी आणला? आणि लख पडला या गाण्यात तू हसतोस. अरे तो देवीचा गोंधळ आहे, गोंधळ. देवीचा गोंधळ आहे तो आणि त्या गोंधळात तू हसतो. आज मुद्दा म्हणणार मी म्हणणार तो. हा दुसरा काय तुझ्याकडे काय दुसरा धोंडे बांधी पेटी वाजवण्याशिवाय? तू पेटी वाजवण्याशिवाय तू भजन करून दाखव. हा पण नाही सो वरून की अरे मध्येच बोलतस ना, हयच सरलस तू लक्षात ठेव. आम्ही नाही किंमत देत रे.
मला एक सांगा, तुम्ही कोणाची बाजू घेऊ नका. आज 26 वर्ष या भजन क्षेत्रात आहे. ही म्युझिक मारायला लागल्यापासून मी ही म्युझिक कधी बदलली काय सांगा. एकमेव माझी म्युझिक आहे आणि मग दुसरी आवडली तर मी घेतो, नाही असं नाही, पण याच्यात मी बदल केला नाही. हा ब्रँड आहे बुवा. कदम बुवांची एक म्युझिक होती आणि जर तुला वाटत असेल मी तुझी चोरली, हे मायबाप भजनी श्रोतेजन सुज्ञ आहेत, तू म्युझिक मार. मी तुझी जर चोरली असेल तर डुप्लिकेट जशाच्या तशी तुझी आली पाहिजे, नाही तर बॅक कर आणि घरात जा. उगा हुली मारू नको. समजलं का? तुझी चोरली ऐकून घेतो. कांदार घेतलो म्हणून कानात चू करू नको. असं नाही बुवा. किती वर्ष तुझं मी आज तेच ऐकतोय, तू ह्याचा मी चोरलंय त्याचा मी चोरलंय. अरे आम्ही पण 26 वर्ष क्षेत्रात आहोत ना बुवा. अरे आम्ही तुझ्या भजनाची तारीफ करतो, मी काय हे पण करतात, म्हणून तू आमका एकदम क्रिया नष्ट करशील आणि आम्ही ऐकून घ्यायचं नाही. नको त्या लेवलला जाऊन आम्ही नाही बुवा ऐकला. काय 4 कार्यक्रम कमी होतील, तेवढं सोपं पण नाही आहे ते. तुझं चोरलं तुझं, अरे किती दिवस सहन करायचं. बाकी भजनाच्या बाबतीत मी सगळ्यांच्या समोर सांगतो, त्याचे पाय धरेल मी. त्याच्या एवढं भजन आम्हाला जमणारच नाही. पण तू आमचा इगो दुखावतो, आम्हाला ठेचण्याचा प्रयत्न करतोस. आम्हाला पण कोणतरी विचारतं ना, तुला 100 लोक याच्यातली किंमत देत असेल, मला 1-2 कोणतरी असतील ना विचारणारे. म्हणणं काय तर मला सांगे. लेवल परत कमी केला तो. हॅलो, हा हे तुझ्यासाठी सांगता, यो सांगता एवढं जेवलो म्हणून काय हा बुवा. एखाद्याच्या अन्नावर न बोललेलं बरं, त्याचं खाणं अधिक आहे. मी आज कित्येक वर्ष त्याच्या बाजूला बसतो, बघतो. मी जाऊन हात जेव्हा धुतो तो ते मांडावर घालूनच बसता. नाही खरं सांगता, मी खोटा बोलत नाही. आणि एखाद्याला भूक लागते, दिवसभर मेहनत करतो, खाऊ देत ना तो. जेव्हा सांगता एवढं जेवलो, एवढं गारो केलं, मी बाजूक बसलोय. तुका नाही जेवता तर बाजूक बसा नको ना तू. एखाद्याच्या जेवण पोटावर मारू नको, पाठीवर मार. हा जेव देत तो. आणि हा कसो ना, त्याची तब्येत आहे तशी. उद्या मी जर धर्म योगान मेलय तर 2-3 लाकडात मी भागतलं. त्या का नाही मॅक्स लागतेली. हा तुका काय आपले काय ते माडाचे सोपे पण चालतील. त्या विषयावर आपण जाऊया. आणि ह्या माझा नको. हा हे बाबा बंद कर आता. तुझा काय आता तुझ्याकडे ठेव, आमका काही गरज नाही तुझा चोरूची. आणि चोरूचा येत तेव्हा तुका विचारतलंय तेव्हा बुवा ह्या तुझा मला आवडता घेऊ काय, डायरेक्ट नाही घेऊ. हा अकडे मजा झाली. कसा कर्म असता एखाद्याचा बघा. परवाच्या वारी ह्याच बुवान ते का जज केले आहे. तुम्ही जर कोण ह्याच्यातले होताच असाल तर आज तोच बुवा एका जज करता, एका कर्म म्हणतो. मी नाही, माझा हात तोंड कसा बोलते. आता ह्यो पण मका घालून पाडून बोलतो तू. आणि तू लोकांना अगोदरच सांगतो, ए गुंडू बुवा तुझ्याकडे तू रामाबद्दल काय सांगितलं.
बुवा माका एक सांग, मी जर भजन सुरुवातीचं इथं कोणाचं केलंय? रावणाचा केलं काय हो? जय 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 रावण विभीषण दुर्योधन. अरे काय डोळ्याचा बाजारा भजन कसाचा करतो आपण. आणि रामाच्या बद्दल मी सांगतो ना, राम एक वचनी होता. भगिनीनो तुम्हाला सांगतो, रामाने प्रभू रामचंद्राने दिलेलं वचन काय आहे, हे गोष्टी आम्ही पण सांगू शकतो, चव्हाणबुवा पण सांगू शकतात आणि हे पण सांगू शकतात आणि हे चांगलं सांगतात, म्हणून आम्ही त्या विषयाला क्रॉस करत नाही जास्त. राम एक वचनी होते. दिलेलं वचन प्रभू रामचंद्राने कधी मोडलं नाही. रामाने युद्ध केलं ते बाणाने केलं, शक्यतो दुसरं हत्यार वापरलं नाही. राम एक पत्नी होते. जो संसार केला तो आपल्या एक निष्ठ पत्नीशी केले. गुंड्या विचारा, लगीन झाल्यावर तू पत्नीशी एक निष्ठ असस काय? सांग ना, सांग. तू आता गंगादेवी मानतो ना, आणि ते तू कसं मानतो रे? तू मानतो? अरे बाई दिसली का ढोकळ्यासारखी मान परत नाही का तू? अरे आमका चव्हाण बुवा ना सगळ्या गोष्टी सिरियस घेतात, त्याच्यामुळे त्याला भडकवून जरा बरं वाटतं. हो लगून यूज गोवा ह्यो जा काय बोलतात ते का सांगता, बघलं तुझी नाट फोडलं, तो म्हणतो माझं ओढ लागतात ते का. असं नाही बुवा, तुमका दोघांना सांगतोय. लोक्यात आज सत्यानाश करू तो तुमका चान्स हा करा. तरी आज करताना होय माका माहिती आहे, 4 एक गावतो ना 5 दुसरो हा एका एका काही पाहुणार. मी ठरवलेला 100 जणांना एकदा मारू शकत नाही आपण, एका एकाच मारायचो. हा असू दे. तर बुवा प्रभू रामचंद्रांनी त्याग केवढा केलाय भगिनींनी तुम्हाला सांगतो. जेव्हा लंकेतून सीता आली तेव्हा स्वतःची पत्नी असून सुद्धा तिला अग्नी परीक्षा द्यायला लावली. कोण देव सांगत सांगा. म्हणजे प्रभू रामचंद्र कमी नाही ना. आणि आपण जे भजन करतो, गायन करतो, नामस्मरण बुवा करतो, ते प्रभू रामचंद्रांचं करतो. मी जास्त वेळ घेत नाही कारण टायमिंगचा मी पक्का आहे. ज्या ठिकाणी वेळ होईल त्या ठिकाणी मला 5 मिनिटं अगोदर फक्त गजर द्या. जय जय रामकृष्ण हरी म्हणणार. आता आज बघूचा सगळ्यांचं सोक्ष मोक्ष लावून आज कित्येक वर्ष या माझा चोरलंस, तू ह्याचा चोरलंस, ह्यो सांगता तू विनोदचा चोरलंस. जर त्या गंगादेवी मानत असाल ना तर आजची म्युझिक त्याने सेम मारून दाखवायची. मी सगळ्यांच्या समोर नतमस्तक होणार आणि सांगणार मी तुझी चोरली म्हणून. उगाच काहीतरी मी ऐकून नाही केला. हा छत्रपती शिवाजी महाराजांचं थोडक्यात एक काढलं घेतो, पंचरत्नांची थोडक्यात आठवण करतो आणि मग मी गजराला सुरुवात करणार आहे. गाली दीड लावल बाळा, काजळ घाला डोळा. गाली दीड लावल बाळा, काजळ घाला डोळा. कोणती अंगळे घाल त्याच्या पायी गोकुळवाळा. राज दुर्बळ डोली टोपण पाहुल सुख गोपाळा. लिंबलो लवकर आग लवकर दृष्ट लागल बाळा. कौशल्ये तारा बदला, कौलले तारा बदला, लालय ठोकेला. चंद्रगुप्ता हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊला. चंद्रगुप्ता हा पुत्र शोभतो. दौलत राजे इथे गाजले, दौलत बुवा इथे गाजले. कोकल पुण्यभूमीवर एक त्यावर दे गावात, एक लिंगडाळ गावात. आता तो आठवणा त्याचा कसा झाला असं काही नाही बुवा. विनोद चव्हाण हे विनोद चव्हाण आहेत.
मला सुरुवातीला तो हे करायला लागला, माझ्या भावाला बोलला, अरे काय विषय काय, तू कुठेच्या कुठे नेतोयस, तर आम्ही गप्प बसणार काय, आता तोंड बघा म्हणता ह्याचा कसा झाला. हे मी दोन बुवांची नावं का घेतली सावंत साहेब, आम्ही जो या भजनी क्षेत्रात जे पोळलो आहोत ना दोन बुवा, तेवढा कुठला बुवा पोळला नाहीये. काय बुवा, किती आमच्यावर अन्याय झालेला आहे, आणि तो सांगता अहंकार लोकी बुवाला झाला म्हणून तो बोलला. अरे कित्येक वेळा बुवा तुमचा सुद्धा अहंकार ठेचलाय, फक्त मला बोलायला लावू नका. दौलत राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक फक्त जाहिरात आहे, 21/5/2026 मालवण कट्टा या ठिकाणी तिरंगी भजनांचा जंगी सामना आहे. त्यासाठी बुवा आहेत मी स्वतः संदीप लोके, दुसरे बुवा आहेत सन्माननीय विनोदजी चव्हाण बुवा, आणि तिसरे बुवा आहेत सन्माननीय दिनेशजी वागदेकर बुवा. तरी भजनी श्रोत्यांनी या संधीचा आपण लाभ घ्यावा. 21/5/2026 मालवण कट्टा शेंगाडा वायरकरवाडी. दौलत राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्याला एक रावण, एक त्याला एक रावण, एक चवदार दयावर. हो ढोलकीला लेवल द्या ना कदम बुवा. लगले लगले असल्या दुसऱ्या चला, लगले लगले असल्या दुसऱ्या चला, आदर करूया गौरा. पाटील बुवा होळा होळा गे माझा हरी, होळा होळा गे माझा हरी. चिंतामणी बुवा. राम नाम घ्या राम नाम, राम नाम घ्या राम 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 राम. ए उठदारा बसदारा, उठदारा बसदारा, आता राम बिराला. काशीराम फरबुवा या ठिकाणी सन्माननीय शंकरजी चव्हाण उपस्थित आहेत. काशीराम फरबुवा यांचे ते पट्ट शिष्य आहेत, आणि त्यांचे जे पूर्ण कुटुंब आहे, या कुटुंबातील प्रत्येक त्यांचा सभासद हा कुठल्या ना कुठल्या कलेमध्ये पारंगत आहे. एकदा जोरदार त्यांच्या कुटुंबासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. काशीराम फरबुवा. एक कावळ्याला कावळ्याला
हत्याराची कथा ऐका तुकाराच्या हत्याराची कथा ऐका तुकाराच्या हत्याराची कथा ब्रह्मदेव विश्वकर्मा सांगे आपुली व्यथा ब्रह्मदेव विश्वकर्मा सांगे आपुली व्यथा सांगे आपुली व्यथा ऐका तुकाराच्या हत्याराची कथा नर्मदी दोर्नी शोभले नर्मदी दोर्नी शोभले दोरी वीर बहादर नर्मदी दोर्नी शोभले दोरी वीर बहादर एक न्याय एक रावण धन्यवाद 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 एक सुंदर गाणं सध्या कोकणामध्ये गाजतंय लख पडला प्रकाश या गाण्यासाठी महेश चव्हाण बुवा महेश चव्हाण यांच्याकडून हे 500 रुपयांचं बक्षीस आहे पहिलं हे गाणं मी सुरुवातीला पोई वेताळ मंदिर या ठिकाणी योगेश सामंत आणि मला वाटतं शुभम सुतार होता अरे चेष्टा करताना एखाद्या गाण्याची त्या सुरुवातीच्या गाण्याचे फक्त व्ह्यूज बघ आणि ओरिजिनल गाण्याचे बघ गर्वाचा हा विषय नाहीये प्रत्येक जे गाणं म्हणतो त्याला प्रामाणिक न्याय देण्याचा प्रयत्न करतो लोक म्हणतात म्हणून आम्ही नाही म्हणत कुठली गाणी आता गुंडू बुवाची गाणी म्हणतात आम्ही नाही म्हणत ती लखपटलाची झलक घेतो आणि गजर घेतो थोडक्यात. सन्माननीय आमचे परममित्र सुहास भोजले यांच्याकडून 201 रुपयांचं बक्षीस आलंय. धन्यवाद धन्यवाद. आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक भाऊ नार्वेकर यांच्याकडून योगेशसाठी हे 500 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद.
लख पडला प्रकाश प्रकाश काय नाही आमचं पण गायन करू शकतो पण आम्हाला वेळ नाही. आम्ही पण तानपुरा घेऊन बसतो फक्त तो पिढ्याचा असतो. जाम बियाला आता काय बघ सपोर्ट करतात काय. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानी अंतरंगी आवाज उठला ऐरणीचा सवाल सुटला त्या कहाणीचा. टायमिंग वाढता हो बाकी काय नाही. आता चालत मगाशी बुवा बोललो तेव्हा चांगले का ऑर्केस्ट्रा गाणी आगऊ जळली लोक धडकली या भीतीची गाजर काही रात ठरली. बंद मिळला भेद गेला भाव मिळला परदुखाची आज जीवाला रोज जळते. माळ गवयाची घातली ग आग डोळ्यात दाटली ग कुंगवाचा भरून बळवट जाग पाळीचा. धन्यवाद. वंशपूर देणाऱ्यांना सुद्धा धन्यवाद. थोडक्यात फक्त गजर घेतो, वेळ बराच झालाय माऊली. व्यसनमुक्ती चांगला मुद्दा हा मंडळाने उचललेला आहे आणि खरंच या विषयावर मी बोलण्यापेक्षा एक 2-3 ओळीचा गजर आहे तेवढा आपल्या समोर सादर करतो. माझ्या गुरुजींचा गजर आहे.
नको ती मुंबई, नको ती गोवा, नको ती डेहराडून. या ठिकाणी माझ्या मामाची मुलं या कार्यक्रमासाठी आलेले आहेत. एकदा जोरदार त्यांच्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवा. नको ती मुंबई, नको ती गोवा, नको ती डेहराडून. गुंडू चल जाऊ खंडाळा, विनोद चल जाऊ खंडाळा, करावया हनीमून. नको ती मुंबई, नको ती गोवा, नको ती डेहराडून. राया चल जाऊ खंडाळा, करावया हनीमून. राया चल जाऊ खंडाळा, करावया हनीमून. राया चल जाऊ खंडाळा, करावया हनीमून. नको तंबाखू, नको तो गुटखा, नको बाई बाटली. नको तंबाखू, नको तो गुटखा, नको बाई बाटली. या व्यसनाच्या नादाने सारी मोकार मागे उडाली. या व्यसनाच्या नादाने सारी मोकार मागे उडाली. या व्यसनाच्या नादाने सारी मोकार मागे उडाली. बिडी तंबाखू, गोवा गुटखा, व्यसन जास्ती चढले. शरीर भंगून गेले, सारे आयुष्य मातीत मिळाले. आई बायकोचा आधार अर्ध्यावरती सोडून गेले. हा, व्यसन करायला मित्रांनो माझा विरोध नाही, पण त्या व्यसनाचे दुष्परिणाम आपल्या शरीराला भोगता कामा नये. आज आपली तरुण बायको घरी असते आणि आपण व्यसन करून कुठेतरी रस्त्यावर पडून असतो. ती बिचारी माघारीने आपली वाट बघत असते. एवढं व्यसन नको. काय सांगतोय बघा. व्यसनाच्या लादाने आवाज निघेना, व्यसनाच्या लादाने आवाज निघेना, बोलती बंद झाली. व्यसनाच्या लादाने आवाज निघेना, बोलती बंद झाली. दारूच्या नशेत त्यांच्या घरादाराचे वाटोळे झाले. पती पत्नीच्या नात्यामध्ये संशय निर्माण झाले. स्वच्छंदी जीवन जगता साऱ्या जीवनाची दुर्दशा झाली. स्वच्छंदी जीवन जगता साऱ्या जीवनाची दुर्दशा झाली. हा, शेवटचा चरण आहे. 2 चरण आहे. परमेश्वराने हा आपल्याला चांगला देह दिलाय. आज अपंग व्यक्ती सुद्धा जीवन जगते. ज्याला डोळे नाहीयेत ते सुद्धा जीवन जगतायत. ज्याला पाय नाहीयेत, एक पाय नाहीये, एक हात नाहीये, असं सुद्धा जीवन जगतायत. माझी तरुण वर्गाला विनंती आहे, गाड्या चालवते वेळी मित्रांनो हळू चालवा. आपण जर 20, 30, 40च्या स्पीडवर गाडी चालवली तर आपलं चुकून जर समोरच्याने आपल्याला ठोकलं तर आपल्याला कमी लागेल. पण आपली गाडी जर 100च्या स्पीडवर असेल तर मित्रांनो आपली काय परिस्थिती होईल याचा विचार करा. घरी आपले आई वडील, बायको, बहीण वाट बघत असतात. प्रत्येकाने हे लक्षात ठेवण्यासारखं आहे. ऐका. आदर स्त्रियांचा ठेवू, पर स्त्री माते समान मानू. पापीच्या जळावाली नजर वकवकलेली नसावी. या वालीने अनेक जनाची मले दुःखी झाली. या वालीने अनेक जनाची मले दुःखी झाली.
स्वामी तुम्हामुळे या जगण्याला अर्थ, स्वामी तुम्हामुळे या जगण्याला अर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. माझे दैवत स्वामी समर्थ, माझे दैवत स्वामी समर्थ, माझे दैवत स्वामी समर्थ. धन्यवाद. 40 मिनिटं दिली होती, 45-46 मिनिटं झाली आहेत, मान्य करतो मी. रंगदेवता माते तुझा